तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर सण असो वा काहीही असो, अहो ना तर ऑफिसला जावंच लागतं. मग त्यासाठीच ते रेडी झाले निघायला. आणि आम्ही मग काय करायचं, तर मग सँडविच बनवू म्हटलं आज नाश्त्यामध्ये. पटकन पाव घेतले, पाव घरीच होते, तर मग त्याला हिरवी चटणी, सॉस आणि सगळेच हे काही चिरलेले सलाद होतं, ते सलाद घातलं त्यात आणि मस्तपैकी बटर लावून सँडविच तव्यावर ठेवलं. तोवर मस्तपैकी डान्स करून घेतला म्हटलं छोटासा, आणि मम्मीला सँडविच नेऊन दिला आणि माझ्यासाठी पण नवीन एक करायला घेतलं. तर हे झाल्यानंतर मला काय करायचं होतं, तर मला शूट करायचा होता, संक्रांतीचा शूट करायचा होता. तर म्हटलं काहीतरी नवीन करावं विअर. तर मम्मीची साडी शोधली, खूप सारा पसारा काढला आणि साडी ही सिलेक्ट केली एक. मग शेवटी ब्लाऊज पण आलं मला त्यांचं, आणि मस्त मग तयारी करायला घेतली. म्हटलं ब्लश वश लावा, थोडा पिंकी पिंकी व्हावं. मग ब्लश लावला आणि आयलायनर वगैरे सगळं ओके करून घेतलं. आणि टिकली सिंदूरशिवाय तर मग मज्जाच नाही लुकला आपल्या संक्रांतीच्या. तर मग सिंदूर लावला आणि अशी रेडी झाली. हे कानात काय घालायचं तो प्रश्न पडला होता, चांगलं दिसतं की नाही. 3-3 मंगळसूत्रांमध्ये खूप जास्त कन्फ्यूज होऊन गेले होते. तुम्ही सांगा यातलं कुठलं चांगलं वाटलं असतं. पण मी हे ब्लॅक साडीवर ब्लॅक घातला आणि सासू मॉमनी माझ्यासाठी गजरा आणला होता, त्यांनीच गजरा मारून दिला मला. तुम्ही बघू शकता, मस्त परफेक्ट लुक झाला होता. आणि इकडे आल्यानंतर ह्या भार्गवीची मम्मी ताई माझी ओटी भरणार म्हटलं चला चांगलं आहे. आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलोच होतो, तर अशी छोटीशी रील बनवली, 2-3 फोटोज क्लिक केले आणि घरी येऊन माझ्या जे की मी सामान आणलं होतं हळदी कुंकवासाठी, त्याचं मी वाणाची पूजा केली माझ्या. आणि मम्मी आज तिळगुळाची पोळी बनवणार आहे, याची रेसिपी तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल. तर गणपती बाप्पाला पोळी दिली आणि दिवसाचा शेवट केला. थँक्स फॉर वॉचिंग.